नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू ए सक्सेस ॲप अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेटाबेस व्ह्यू कसं क्रिएट करायचा। डेटाबेस व्ह्यूला ॲक्सेस करायसाठी आपल्याकडे टी कोड आहे SC11। डेटा डिक्शनरीमध्ये आल्यानंतर याचा सेकंड कंपोनेंट आपल्याला व्ह्यू बघायला मिळेल। व्ह्यू या रेडिओ बटनवर क्लिक करायचा। जर तुम्हाला व्ह्यू काय असते हे माहिती नसेल तर व्ह्यू वरती एक डेडिकेटेड ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो आधी तुम्ही बघून घ्या। त्यामध्ये त्याचे टाइप सुद्धा मी एक्सप्लेन केलेले आहेत। मग याचा आपण फर्स्ट टाइप डेटाबेस व्ह्यू आज क्रिएट करून बघूया। त्यासाठी मी एक कस्टम नेम घेतो, ZDB व्ह्यू। Z डेटाबेस व्ह्यू साठी मी एक नाव दिलेलं आहे ZDB व्ह्यू। त्यानंतर क्रिएट या बटनवर क्लिक करायचा। ZDB व्ह्यू इज ऑलरेडी एक्झिस्ट। मी याला दुसरा काहीतरी नाव देतो, 1 करतो, क्रिएट। ठीक आहे। मग क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याजवळ असे 4 टाइप्सचे व्ह्यू ओपन होतात। यापैकी आपल्याला डेटाबेस व्ह्यू क्रिएट करायचा आहे। आपल्याला डेटाबेस व्ह्यू क्रिएट करायचा आहे, त्यामुळे पहिली रेडिओ बटन ॲज इट इज सिलेक्टेड राहू देतो आणि कॉपी या बटनवर क्लिक करतो। अशी एक नवीन विंडो ओपन होणार। इथे आपल्याला एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करावं लागेल, डेटाबेस व्ह्यू। डेटाबेस व्ह्यू असं मी एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केलं आहे। आता डेटाबेस व्ह्यूचा पर्पज काय असतो, समजा मल्टिपल टेबलचा रेकॉर्ड आपल्याला व्ह्यू करायचा असेल किंवा प्रेझेंट करायचा असेल, अशा केसमध्ये आपण एक डेटाबेस व्ह्यू क्रिएट करतो। मी तुम्हाला इथं टेबलवरती दाखवतो। समजा एक स्टँडर्ड टेबल घेऊया। स्टँडर्ड टेबल ओपन करायसाठी SC11 डेटाबेस डिक्शनरीमध्ये आपण आलो आणि डेटाबेस टेबलमध्ये जाऊन इथे मी एक स्टँडर्ड टेबल घेतो, VBAK। VBAK टेबलमध्ये आलो आणि याला डिस्प्ले केला। डिस्प्ले केल्यानंतर याच्या कॉन्टेंटमध्ये जाऊया, कॉन्टेंटमध्ये आणि एक्झिक्यूट करा। एक्झिक्यूट केल्यानंतर ह्या VBAK टेबलच्या सगळ्या फील्ड्स आपल्या समोर ओपन झालेल्या आहेत। ठीक आहे, VBAK टेबलच्या सगळ्या फील्ड्स आपल्याजवळ ओपन झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये असलेला रेकॉर्ड सुद्धा आपल्या समोर डिस्प्ले झालेला आहे। आता समजा माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला मल्टिपल टेबलचा रेकॉर्ड बघायचा आहे। आता जसा VBAK टेबल मधला ही एक फील्ड, ERDate, ERZ, ERName अशा 4 फील्ड्स प्लस NETWR आणि WAERK अशा टोटल 6 फील्ड मला बघायचे आहेत VBAK टेबल मधल्या। आता मी एक दुसरी विंडो ओपन करतो आणि दुसऱ्या विंडोमध्ये SC11 मध्ये गेला, VBAP टेबल ओपन केला। आधी VBAK बघितला होता, आता VBAP टेबल बघू। याला डिस्प्ले केलं। डिस्प्ले केल्यानंतर याला एक्झिक्यूट केलो आपण। आता VBAP या टेबल मधला मला रेकॉर्ड्स बघायचा आहे, पोझनर, मॅटनर, मॅथवा। ठीक आहे, मला ह्या 3 फील्ड्स बघायच्या आहे आणि MAKTL अशा 4 फील्ड्स या टेबल मधल्या बघायच्या आहेत। पूर्वीच्या टेबल मधल्या VBAK टेबल मधल्या 6 फील्ड्स मला बघायच्या आहेत आणि VBAP टेबल मधल्या 4 फील्ड्स बघायच्या आहेत, म्हणजे टोटल 10 फील्ड्स मला बघायच्या आहेत। प्रत्येक वेळेला ह्या विंडो मला स्विच करत जावं लागेल रेकॉर्ड्स बघायसाठी, बरोबर। मग असं न करता एकच व्ह्यू मी मल्टिपल टेबलसाठी क्रिएट करू शकतो, त्याला म्हणतो आपण डेटाबेस व्ह्यू। मग या एका व्ह्यू मध्ये या दोन्ही टेबलचा ॲट अ टाइम रेकॉर्ड आपण बघू शकणार। इथं मी एक बेस टेबल प्रोव्हाइड करतो VBAK आणि दुसरा टेबल आपल्याला हवा आहे VBAP। मग मी VBAP हा टेबल सुद्धा इथं प्रोव्हाइड करतो। इथं आता आपल्याला जॉईन कंडिशन लावावी लागेल। जॉईन कंडिशन म्हणजे नेमकं काय असते, कुठल्या फील्डनी आपण या 2 टेबलला जॉईन करतो आहे। आय रिपीट, कुठल्या फील्डनी मी या 2 टेबलला जॉईन करतो आहे, त्यासाठी आपल्याला की फील्डची गरज पडते। मग आता मी या टेबलमध्ये जातो। बघा, ही VBALN एक स्काय ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला दिसत असणार। ही स्काय ब्ल्यू कलर मध्ये का बरं आहे, कारण की ही एक की फील्ड आहे। ठीक आहे, ही की फील्ड आहे। की फील्ड कशी आयडेंटिफाय करायची, बॅक जायचा, आपल्या टेबलमध्ये आल्यानंतर हे बघा इथं ह्याला चेकबॉक्स टिक आहे की फील्डच्या समोरचा।
आहे की फील्डच्या समोरचा हा चेकबॉक्स ठीक आहे, याचा अर्थ VBELN ही एक की फील्ड आहे. मग हा कुठला टेबल आहे तर VBAK टेबल. VBAK टेबल मधली VBELN ही एक की फील्ड आहे. सिमिलरली मी दुसरा टेबल ओपन करतो. दुसऱ्या टेबल मध्ये सुद्धा VBAP टेबल मधली VBELN ही की फील्ड आहे. मग दोन्ही टेबल मध्ये जी कॉमन की फील्ड आहे त्याच की फील्डनी आपल्याला जॉईन कंडिशन जोडावी लागेल. मग त्यासाठी आपल्या डेटाबेस व्ह्यू मध्ये आलो. पहिला टेबल घेतला VBAK आणि फील्ड नेम काय तर VBELN ही काय तर की फील्ड आहे, त्यामुळे आपण इथं VBELN घेतला. परत सेम दुसऱ्या टेबलचं नाव VBAP आणि की फील्ड सेम की फील्ड घ्यायचा VBELN ही आपण की फील्ड घेतली. आता व्ह्यू फील्ड मध्ये जाऊन आपल्याला कुठल्या फील्ड घ्यायच्या आहेत त्या आपल्याला चूज करावं लागेल. एक एक फील्ड टाईप करण्यापेक्षा इथं टेबल फील्ड नावाचं एक ऑप्शन आहे. या टेबल फील्ड या बटनवर क्लिक करायचा. इथं बघा आपण जे दोन टेबल प्रोव्हाइड केलेले होते तेच दोन टेबल आपल्या समोर आलेले आहेत. पहिला आहे VBAK, दुसरा आहे VBAP. पहिल्या टेबलला चूज करतो. आता ज्या फील्ड्स मला घ्यायच्या आहेत त्या फील्ड्स माझ्यासमोर डिस्प्ले झालेल्या आहेत. यापैकी मी एक एक फील्ड चूज करतो. VBELN, ER date, ERZ, ER name ही नकोय, NETWR आणि WAERK. जसं मी म्हटलं होतं पहिल्या टेबल मधले आपल्याला 6 फील्ड्स घ्यायच्या आहेत. मी 6 फील्ड चूज केल्या. एक मॅन्डेट सुद्धा घेऊन घेऊ. मॅन्डेट म्हणजे क्लायंट डिपेंडन्सीची फील्ड असते, घेऊन घेऊया. ठीक आहे, याला करूया कॉपी. ठीक आहे, पुढच्या बॉक्सवरती क्लिक करायचा आणि आता जो सेकंड टेबल आहे त्या सेकंड मधल्या कुठल्या फील्ड्स मला बघायच्या आहे त्या आता पुढे आपल्याला चूज करायचं आहे. मग त्यासाठी परत टेबल फील्डवर जायचा. आता VBAP टेबल घ्यायचा आणि चूज या बटनवर क्लिक करायचा. बघा इथल्या आता मला कुठली पाहिजे होती पोझनर, मॅटनर, मॅथवा, MATKL आणि हे सुद्धा घेऊन घेऊ ARKTX. अशा मी ह्या टेबलच्या 5 फील्ड सिलेक्ट केल्या आणि त्या टेबलच्या 7 फील्ड्स सिलेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, अशा टोटल 7-5 12 फील्ड्स आपण चूज केलेल्या आहेत. आता मी याला करतो सेव्ह. लोकल ऑब्जेक्ट, मेन स्टेटस मध्ये जाऊन रीड ओनली या बटनवर क्लिक असायला पाहिजे. मग आता मी व्ह्यू फील्ड्स वर जाऊन परत एकदा याला सेव्ह, चेक आणि ऍक्टिव्हेट करून घेऊया. चेक केलं. व्ह्यू अलाउज रीड ओनली ऍक्सेस. ठीक आहे, यामध्ये काही वॉर्निंग मेसेजेस आलेले आहेत, याला आपण इग्नोर केलं तरी चालेल. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्या टेबलमध्ये कुठलंही काही एरर नाही आहे. समजा एरर असतं तर रेड मध्ये आलेला असता. तरी आपण एकदा वाचून घेऊया. व्ह्यू अलाउज रीड ओनली ऍक्सेस. ठीक आहे, ऑल फील्ड्स आर इव्हॅल्युएटेड ॲज की फील्ड, दॅट इज फाईन. द व्ह्यू इग्नोर्स क्लायंट डिपेंडन्सी ऑफ द टेबल, ते पण ठीक आहे. याला करायचा ऍक्टिव्हेट. कंटिन्यू. ठीक आहे, आपल्या टेबलला केला ऍक्टिव्हेट. ऍक्टिव्हेट केल्यानंतर आता बघूया आपल्या त्या दोन्ही टेबलचा रेकॉर्ड आपल्या समोर डिस्प्ले होतोय की नाही. मग त्यासाठी आपल्याला कॉन्टेंट या बटनवर क्लिक करावं लागेल आणि याला करावं लागेल एक्झिक्यूट. बघा एक्झिक्यूट केल्यानंतर आपण ज्या फील्ड्स चूज केलेल्या होत्या त्या सगळ्या फील्ड्स आपल्या समोर आलेल्या आहेत. बघा मॅन्डेट जी क्लायंट डिपेंडन्सीची फील्ड आपण घेतलेली होती, VBELN, ER date, ERZ, ER name, NETWR, WAERK एवढ्या फील्ड्स आपल्या पहिल्या टेबलच्या होत्या, VBAK टेबलच्या. आणि इथून पुढच्या सगळ्या फील्ड्स ह्या दुसऱ्या टेबलच्या आहे, VBAP टेबलच्या. ह्या दुसऱ्या फील्ड्स VBAP टेबलच्या आहेत. यामध्ये आपण छोटे मोठे ऑपरेशन्स पण परफॉर्म करू शकतो. जसं असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी आपल्याला सॉर्ट करायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. आपल्या NETWR ही एक व्हॅल्यूज झाली, तर या व्हॅल्यू मधले काही सम करायचं असेल तर आपण सम सुद्धा करू शकतो. एक ऑपरेशन मी तुम्हाला करून दाखवतो. VBELN आणि NETWR कंट्रोलची बटन दाबून ह्या दोन टॅबला मी सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर सम या बटनवर क्लिक करायचा. सगळ्यात शेवटी बघा इथे आपल्याला व्हेरियस करन्सी मध्ये हा कन्वर्ट होऊन त्याची समेशन झालेला दिसणार.
या पूर्ण फील्डची समेशन आपल्याला सगळ्यात शेवटी दिसणार. ठीक आहे. तर हा पर्पज आहे आपला व्ह्यूचा. तुम्हाला आता समजलं असणार की एकापेक्षा जास्त टेबलचा रेकॉर्ड आपल्याला फ्रिक्वेंटली जर का ॲक्सेस करायचा असेल तर बेटर वे आपण एक व्ह्यू क्रिएट करायचा आणि त्या मल्टिपल टेबलचा रेकॉर्ड ॲक्सेस करायचा. हा मेन पर्पज आहे आपल्या डेटाबेस व्ह्यूचा. आय होप तुम्हाला हा डेटाबेस व्ह्यू समजला असणार. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कुठे काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमचे डाऊट नक्की क्लिअर केले जातील. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.